जे कुटुंब अतिवृष्टी बाधित आहेत आणि त्या प्रशासनाने ज्याचा सर्वे केला नाही अतिवृष्टी बाधित लोकांचा, त्यांचा सर्वे करून तहसीलने जी यादी प्रकाशित केलेली आहे अतिवृष्टी बाधित लोकांची, त्यांना आर्थिक सहाय्य मिळावं म्हणून. त्या यादीमध्ये ह्या लोकांची नावे समाविष्ट करावी म्हणून आम्ही ह्या ठिकाणी आमरण उपोषणात बसलेलो आहोत. आणि हा पडलेले आहेत लोकांच्या पैसे खात्यामध्ये पडलेले आहेत त्या यादीची प्रकाशित झाली त्याच्यामध्ये. परंतु जे खरे अतिवृष्टी बाधित लोक आहेत त्यांचा ह्या प्रशासनाने सर्वे केलेला नाहीये, चुकीचा सर्वे केलेला आहे म्हणून आम्ही ह्या ठिकाणी बसलेलो आहोत. जे खरे अतिवृष्टी बाधित लोक आहेत त्यांचा जोपर्यंत सर्वे होणार नाही तोपर्यंत आम्ही ह्या ठिकाणी सत्याच्या मार्गाने आणि लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत. आमचं हे आमरण उपोषण जोपर्यंत मागणी मंजूर होणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन ह्या ठिकाणी सुरू राहणार आहे. नाही, आमचा काय इशारा नाही. आम्ही संविधानिक मार्गाने या ठिकाणी बसलेले आहोत. आमची मागणी करावी, मान्य करावी हाच आमचा इशारा आहे. नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की अतिवृष्टी बाधित लोकांचे जे पैसे आहेत ते काही बंद होणार नाहीयेत. आणि राहिला प्रश्न की आचारसंहिता ही महापालिका क्षेत्रामध्ये नाहीये. ज्या ज्या ठिकाणी निवडणुका लागलेल्या आहेत नगरपंचायत नगर परिषदेमध्ये त्या ठिकाणी आचारसंहिता आहे. त्यामुळे पैसे पडणार आहेत महापालिका क्षेत्रात. आम्ही या ठिकाणी आमचे आदरणीय दलित सेनेचे नेते संजय अण्णा वाघमारे व किशन गव्हाणे साहेब यांनी जे हे आंदोलन उभारलेलं आहे, या आंदोलनातून आमची अशीच मागणी आहे की गेल्या महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या अतिवृष्टीमध्ये प्रभाग क्रमांक 18 मधील भैयासाहेब आंबेडकर नगर येथील नागरिकांच्या घरामध्ये त्या अतिवृष्टीत पाणी घरामध्ये शिरले आणि त्याच्यामध्ये त्या कुटुंबातील काही उपयोगी वस्तू असतात त्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पण या ठिकाणी शासनाने जो सर्वे केला होता त्या ठिकाणी त्या सर्वे मध्ये त्यांचे नावे आलेले नाहीत. त्यांनी ज्या ठिकाणी पाणी म्हणजे लोकांच्या घरामध्ये शिरलेले आहे त्या ठिकाणचे सर्वे न करून इतर ठिकाणी सर्वे केले आणि या लोकांवर जे खरे बाधित कुटुंब आहेत त्यांच्यावर एक प्रकारे अन्यायच केल्याने अन्याय केलेला आहे. म्हणूनच या ठिकाणी आम्हाला हे आंदोलन उभारण्याची आवश्यकता पडली. आणि या ठिकाणी मी प्रशासन यांना अशी विनंती करतो की लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा आणि जे बाधित कुटुंब आहेत त्यांची या यादीमध्ये पुन्हा एक सर्वे करून त्या यादीमध्ये आमचे नाव समाविष्ट करावे अशी आमची या आंदोलनाच्या मार्फत प्रशासनावर एक दबाव आणि